सखी सावली काव्यांजली। माझी गर्लफ्रेंड, मला गर्लफ्रेंडची गरज का पडली याचा विचार केलायस तू कधी? कारण तुझ्यातच कमी आहे म्हणून मी बाहेर गेलो, कळलं? काव्या, तू एक चांगली बहीण आहेस, चांगली सून आहेस, चांगली मुलगी आहे, पण बायको म्हणून यू आर अ बिग फेलियर काव्या। तू सगळं जग जिंकलीस पण नवऱ्याचं मन जिंकू शकली नाहीस। अक्काई, ह्या क्षणी तुझ्या मनात काय चालू आहे मी समजू शकते। खरं तर आपल्या दोघींची परिस्थिती सारखीच आहे। माझा नवरा माझ्या जवळ असूनही त्याला मी, माझं प्रेम, आमचं लग्न काहीच आठवत नाही। आणि तुझा नवरा तुझ्या जवळ असूनही नसल्यासारखं। तुला माहिती आहे अक्काई, काल तू मला सावरलंस, तू मला प्रीतमला भेटायला सांगितलंस, म्हणून मी त्याला भेटायला त्याच्या स्टुडिओत गेले होते। त्याने मला त्याच्या स्टुडिओत काम करायला सांगितलं। आता मी त्याला रोज भेटू शकते फक्त तुझ्यामुळे। अक्काई, काहीतरी बोल ना अक्काई। बघ तू अशी खचून जाऊ नकोस प्लीज। तूच म्हणतेस ना की देव सतत आपली परीक्षा बघत असतो, सतत काहीतरी वाईट घडत असतं तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं। मग तसंच मला खात्री आहे तुझ्या आयुष्यात सुद्धा काहीतरी छान घडेल। काही बोल ना प्लीज, काहीतरी बोल ना। लाडू, उशीर झालाय, झोप आता। मधुराताई, अहो मी तुम्हाला सांगते, ही अंजली स्वतः गेली असणार आहे प्रीतम रावांना भेटायला, आणि ते स्टुडिओत काम करायसाठी सुद्धा हिनेच गळ घातली असणार आहे। घरातून बाहेर काढलं तरी प्रीतमच्या जवळ जाण्याची एक संधी सोडत नाहीये ही मुलगी। आता कायमचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। करा, चांगला बंदोबस्त करा। परत प्रीतम रावांचं नाव काढता नाही तिने, अद्दलच घडवा तिला। बंदोबस्त करा, धडा शिकवा, सगळं मीच करायचं, हो ना? आणि तुम्ही काय करणार? त्या अंजलीला मी प्रीतमच्या जवळ अजिबात येऊ देणार नाही, आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करेन मी। आणि हो, ते सगळं करताना तुम्हा दोघींची जर मला काही मदत होणार नसेल तर तुम्हा दोघींनाही घराबाहेर काढायला कमी करणार नाही मी। अहो, असं का म्हणते मधुराताई? मी तुम्हाला बोलले ना, मी खाल्ल्या मिठाला जागणारी बाई आहे। तुम्ही फक्त सांगा काय करायचंय ते, आम्ही करू। काय गा आशू? हो ना। बघ, स्वतःकडे बघ। काव्या, तू मला शोभणारी कधीच नव्हती, तू असूच शकत नाही मला शोभणारी। कुठे माती खाल्ली आणि तुझ्याशी लग्न मी ना कुठल्या पापाची शिक्षा भोगतोय ना कोणास ठाऊक।
मला माहिती काय वाटतं, तू मला नकोय माझ्यासमोर. मला काहीतरी झालं पाहिजे आणि तू ना तू तू गायब हो. येस सर. हो शो सर. ओके. येस. चालेल चालेल. काव्या बाजूला हो. काव्या बाजूला हो, मला फाईल्स हव्यात, इंटरव्ह्यू आहे माझा. हशू, तुझ्या लग्नात मला अगदी असाच हार करायचा आहे. ही छान आहे. चांगला करा. काय चाललंय? टेबल पुसते. किती वेळ झालं एकच टेबल पुसत बसलाय दोघी जणी? सगळ्या घराची साफसफाई करायची माहितीये ना, आणि त्याच्यानंतर किचन साफ करायचंय. काल रात्रीच सांगितलं होतं तुम्हाला दोघींना. चला पटापट हात चालवा, कामाला लागा. हो. आणि हो, हे झालं की ब्रेकफास्ट तयार करून घ्या आणि मला निरोप द्या. हे सगळे झाले की ब्रेकफास्ट करून घ्या आणि बोलवा मला. बघ, खाल्ल्या मिठाला जागणार होतीस की नाही? जाग आता, कर काम. घरटे हळू बोल. त्यांनी जर ऐकलं ना तर आपल्याला इथनं बाहेर काढतील. खायचे पण वांदे होतील, समजलं? चल कामाला लाग. काशू हळू काय करते? एवढं पाणी टाकतात? अगं बाई, तूच घसरून पडशील त्यावरून. अशी कशी पडेल? पडता पडता रोमॅन्टिक पोज मध्ये तुम्हाला सावरेल ना माझा हिरो. जी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. हिरो आला बघ तुझा. पड पड पड. आई, अगं आशू, आई आपटले. लागलं का? मग काय जोरात आपट. आई असं काय? हा बघत सुद्धा नाहीये माझ्याकडे. तू मला त्याच्याकडून पैसे पण मागायचे. अगं उठ ना आशू. हळू हळू म्हण. हा हळू. प्रीतम ऐका ना, थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. ते काय आहे की दही दही द्यायचं होतं तुमच्या हातावर. म्हणजे चांगल्या कामासाठी जाताना दही घेतात ना, पण दही संपलंय हो. पण काही हरकत नाही, माझ्याकडून तुमच्या कामाला खूप साऱ्या शुभेच्छा. हा, थँक्यू आई. येतो मी. बाय. चल काम कर ना पटकन. आवरतं सगळं. हा, तू एक काम कर, तू लादी पुसून घे. मी स्वयंपाक घरात जाते. ब्रेकफास्ट हा आले.
कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर विश्वजित. वेलकम ऑन बोर्ड. HR कडून तुम्हाला लेटर मिळेलच. थँक्यू सो मच सर. थँक्यू. येतो सर. एक्सक्यूज मी. येस. हॅलो सर, मी ओळखते तुम्हाला. ओके. मी नारायणी. इंटरव्ह्यू कसा झाला? इंटरव्ह्यू तर छान झाला. जॉब पण मिळाला. वा, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. ऍक्च्युली टू काव्या, कारण की तिनेच काल आमच्या सरांकडे तुमच्यासाठी शब्द टाकलेला. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी सर. यस मिस्टर विश्वजित. सॉरी सर, पण ही नोकरी मी नाही करू शकणार. नाही करू शकणार? बट वाय? सर, मला माझ्या बायकोच्या शिफारशीमुळे नोकरी नको आहे. मला माझ्या मेरिटवर नोकरी करायची. एनिवे, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. एक मिनिट मिस्टर विश्वजित. तुम्हाला काव्याच्या शिफारशीवरून नोकरी मिळाली हे कोणी सांगितलं? त्या नारायणी मॅमने सांगितलं. मानलं पाहिजे काव्या. त्या तुमचा स्वभाव चांगलाच ओळखतो. म्हणजे? सांगतो. प्लीज हॅव अ सीट. मिस काव्यांना माहिती होतं की त्यांनी तुमच्यासाठी शब्द टाकल्याचं समजलं तर तुम्ही ही नोकरी ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की याबद्दल तुम्हाला काही कळता कामा नये. पण सर, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हा जॉब तुम्हाला 100% तुमच्या मेरिटवर मिळाला आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की कोणाच्याही शिफारशीवरनं असं नोकरी देतो? तो जमाना गेलाय. आता आपलं काम बोलतंय, प्रोफाईल आणि तुमच्या स्किल आणि तुमच्या एक्सपिरियन्सचा आम्हाला जर काही फायदा होत नसेल तर आम्ही एवढ्या मोठ्या पगाराची ऑफर का देऊ तुम्हाला? सो मिस्टर विश्वजित, हे शिफारशीचं जो खूळ आहे ना, डोक्यातनं काढून टाका. तुमचं मेरिट आणि टॅलेंट हायर केलंय आम्ही. थँक्यू सर. थँक्यू सो मच. एक मिनिट विश्वजित, अजून मला काय सांगायचं. शो सर. यू आर व्हेरी लकी. तुम्हाला काव्यासारखी बायको मिळाली. यू शुड बी प्राऊड ऑफ हर. त्या तुमचा किती रिस्पेक्ट करतात, काळजी करतात. तुमचा कधीही विषय निघाला तर त्या नेहमी कौतुकच करतात. सो ऑल द बेस्ट अँड सी यू टुमॉरो. आई, आई कुठे? अरे हो, उभी राहा, उभी राहा. कसला आनंद झालाय. उभी राहा तू. गेस व्हॉट? आई, मला जॉब लागलाय. काय? खरंच किती आनंद झालाय मला. एवढी आनंदाची बातमी सांगितलीस तू विशू. थांब, देवासमोर साखर ठेवते मी. आई आई आई, थांब थांब. साखर कशाला? साखर ठेवू नकोस. तू एक काम कर, हे घे पेढे ठेव, त्यासाठी चांगलं आहे. हो. बरं विशू, हं? नोकरी कुठे मिळाली तुला? काव्याच्या ऑफिसमध्ये. म्हणजे काव्यानी? नाही आहे, काव्याने माझं नाव सुचवलं असेल, पण मला बॉसने सांगितलं की तुला ही नोकरी तुझ्या मेरिटवर मिळते, कोणाच्या शिफारशीमुळे नाही मिळत. आणि आई, आज मी खरंच खूप खूप खुश आहे. हो रे राजा, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. खरंच मला पण खूप आनंद झालाय. आई, मी तुला सांगितलं होतं ना, माझी वाईट फेस लवकरात लवकर संपणार आहे आणि सगळं चांगलं होणार आहे, सगळं पहिल्यासारखं होणार आहे. झालं. हो रे,
याच गोष्टीची आम्ही सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होतो. विशू, तुला एक गोष्ट सांगितली तर राग येणार नाही ना? सांग ना. काव्या सुद्धा तुझी खूप काळजी करते रे. मागचं सगळं विसरण्याचा प्रयत्न करून तिने नव्याने सुरुवात केली. अरे घरासाठी ती जे काय करते ना ते स्वतःला मान मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं नाव मिरवण्यासाठी नाही. तर हे घर आपलं वाटतंय तिला, या घरातली माणसं आपली वाटतात रे तिला. म्हणून तू जेव्हा इथे राहत नव्हतास ना तेव्हा मुलं बाबा कधी येणार, बाबा कधी येणार अशा प्रश्नांनी तिला भंडावून सोडायचे. तिचं काळीज तुटून जायचं रे. ही तगमग पाहिली मी तिची. तिने तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि अजूनही करतीये. म्हणूनच तुझ्या चुकीच्या वागण्याचा तिला त्रास होतो रे. एवढं सगळं सहन करून सुद्धा घर सोडायचा कधीच प्रयत्न नाही केला, कधीच विचारही नाही केला तिने. यातच सगळं आलं. विशू, तू सुद्धा मनातले पूर्वग्रह सोड, नव्याने सुरुवात कर. विशू, तुला याच्यात काय दिसतं? काय प्रश्न आहे आई? काळा डाग दिसतोय, दुसरं काय? हीच तर अडचण आहे ना. तुला हा पांढरा कागद न दिसता फक्त त्याच्यावरचा काळा डाग दिसतोय विशू. हीच दृष्टी बदलण्याची गरज आहे तुझी. नुसत्या काळ्या डागाकडे न बघता पांढरा कागदही बघायला शिक. अरे तुझ्या संसारात आणि आयुष्यात सुखच मिळेल. विशू, शांत डोक्याने विचार कर. मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. चल. प्रीतमराव, कामात आहात का? हो. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. मला थोडी मदत हवी होती. कसली मदत? पैशांची. म्हणजे काय आहे, आम्ही इथे राहतोय खरं, पण थोडेफार पैसे लागतातच ना हात खर्चासाठी वगैरे. आणि तुम्ही आता जर पैसे दिलेत ना मला, मी लवकरात लवकर तुम्हाला परत देऊन टाकेल खरंच. किती पैसे हवे? फार नाही, 20,000. ठीक आहे, मी तुम्हाला हवं तर ऑनलाईन ट्रान्सफर करतो पैसे. हा, नाही म्हणजे ते बँकेत वगैरे ना तसं काही करू नका. मग ते परत बँकेत जा, पैसे काढा. त्यापेक्षा रोख रक्कम द्या ना तुम्ही हातात. त्यासाठी तुम्हाला उद्यापर्यंत वाट बघावी लागेल. कामावर येताना मी कॅश काढेन आणि ती देईन तुम्हाला. चालेल, हरकत नाही. थँक्स प्रीतम. आपण एक सेल्फी घेऊया. नको, काही गरज नाही. नको तेव्हा नको ते काय सुचतं का तुला?
काय होत आहे मला? या कुठल्या मेमरीज आहेत? असं सतत काहीतरी का आठवत असतं मला? काय चाललंय नक्की? काय होत आहे माझ्यासोबत? सगळं काही याआधी घडून गेलं असं का सतत वाटतंय मला?